चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा साहेब. माणगाव पोलीस आपणास विनंती असेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी टाळ्यांचा गजर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अर्थातच हे शुभ कार्य जे आज आपण संपन्न करण्याकरता हाती घेतलेलं आहे आणि ते शुभ कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पाडावं त्याकरता प्रथम गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सलामीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टीम माणगाव पोलीस यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची त्या ठिकाणी फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा त्या ठिकाणी फायदा उचलला जाईल का. चला लाईनमन मैदानाच्या बाहेर जातील. त्या ठिकाणी जे आपण गार्ड्स लावलेत त्या गार्ड्सच्या बाहेर लाईनमन्स जे आपण बॅरिगेट्स लावलेत ना त्या बॅरिगेटच्या बाहेर आपण लाईनमन्स थांबायचं आहे. विनंती असेल आपणास. धन्यवाद. आपण लगेचच आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी चला गोलंदाज नेम बार असोसिएशन दुर्वेश नितीन. गोलंदाजी मागवरती जर आपण पाहिलं ना तर गोरेगाव एंड कडून आपल्याला नितीन पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक माणगाव बार असोसिएशनच्या माध्यमातून एक महत्वाची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा रायगड प्रेस क्लब असोसिएशन संलग्न गोरेगाव लोणेरे प्रेसच्या माध्यमातून पत्रकार चषक एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा. चला स्पीडअप करायचं आहे कारण तदनंतर आपल्याला खऱ्या अर्थानं क्रिकेटचं घमासान पाहायला मिळेल. अनेक तालुक्यातील त्या ठिकाणी संघ या मैदानावरती दाखल होतील. गोरेगावच्या नगरीमध्ये दाखल होतील. या स्पर्धेकरता नामांकित पंच म्हणून महाडचे आमचे दादलीचे मार्गदर्शक बंटी जाधव सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांचा दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये एक सिंहाचा वाटा नेहमीच राहिला आहे आणि त्यांच्या बरोबर देखील एक ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत ते मुंबई क्रिकेट थेट मुंबईवरून दाखल झालेले चांगल्या दर्जाची अगदी हाय डेफिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगली क्लॅरिटी मैदानाच्या आतमध्ये रंगारंगी क्रिकेटचा सोहळा. पहिला बॉल घेऊन नितीन सज्ज झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहताय. पत्रकार चषक 2025 पहिला सामना माणगाव पोलीस विपक्ष बार असोसिएशन माणगाव. चला पहिला बॉल. विनय अजय हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. बघा अक्षरशः या मैदानाला साथ चढवलंय ना आमचे विलास डेकोरेटर्स. त्यांचंही खूप सारं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत असेल. वेळोवेळी आमच्या या सर्व पत्रकार बांधवांना आणि या स्पर्धेकरता सहकार्य करणारी आमची गोरेगाव ग्रामपंचायत त्यांचं देखील खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. सातत्यानं आमच्या या सर्व पत्रकारांच्या पाठीमागे उभे असणारे त्यांचे सर्वच हितचिंतकांचेही खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर ती क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचं मी मिलिंद शिर्के या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. चला स्पीडअप करा जरा. विनंती असेल बार असोसिएशन लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दुर्वेश बॉलर्स शुभम. पाहायला मिळतील अर्थातच षटक क्रमांक पहिलं हात. चला पटकन सुरुवात करायची. विनंती असेल जरा स्पीडअप करा. आपल्याला बऱ्याचशा मॅचेस आजच्या दिवसात कव्हर करायच्या आहेत. पहिला बॉल पत्रकार चषक 2025 चा शुभम घेऊन येतील आणि सज्ज झालेत विनय खेळण्याकरता. अजय
अजय विनय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मनगाव पोलीस यांच्या माध्यमातून. खुद्द बोराडे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. इन ऍक्शन पहिला बॉल, वा काय कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाय. पहिल्या बॉल वरती चेंडूला पाठवलंय सीमा पार. पहिल्या बॉल वरती येतोय वन बाउंस चौकार. मॅचची सुरुवात पहा. पहिल्या बॉल वरती अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चौकार. 4 धावा आलेत. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय तोच फटका, तोच जोश, मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. या चेंडूवरती 2 धावा जरूर अर्जित केल्या जातील. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. तब्बल 6 धावा. 2 बॉल अद्याप फेकलेत. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट माणगाव पोलिसांच्या माध्यमातून अद्याप पाहायला मिळालंय. पुढील बॉल राईट मोर द विकेट. शुभम हाफ ट्रॅकर पद्धतीचा बॉल, याही वेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल, वन बाउंस सीमा पार. अजयच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अफलातून बॅटिंग करतोय अजय. बघा फ्रंट फुट वरती निघाले आणि बॅटनं यावेळेस स्क्वेअर लेगला डीपला प्रोटेक्शन जरूर असणार आहे. पुढे सरसावलाय. चांगली फेकी राहिली आहे. चांगलं गॅदरिंग केले चेंडूला. एकच धाव त्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावेनं सिंगलनं 11 धावा स्कोर कार्ड वरती येतील. पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळेल 4 बॉल अद्याप फेकले जात आहेत. शुभमच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची फलंदाजी अजयच्याही माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 5वा बॉल घेऊन शुभम अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. कोणत्या दाटणीचा असेल. ओ यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. प्रोटेक्शन नसणार आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. हा 3रा चौकार असेल या षटकातला. फोटो फार महत्वाचा आहे. बघा फोटो काढायला मित्रांनो वेळही लागत नाही, पण ती इमेज बनवायला खूप सारा वेळ लागतो. आज तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची आणखीन एकदा एक इमेज बनवता आली पाहिजे. चांगला प्लॅटफॉर्म आहे. शेवटचा बॉल असेल. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. कोला टाकलेला बॉल यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल टू बाउन्स सीमा पार. पहिल्या बॉल वरती आला होता चौकार. इथं शेवटच्या बॉल वरती ही चौकार. ठोकाडीचे संपुष्टात आले. 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग साकारली आहे. जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम माणगाव पोलीस यांच्या करता. अगदी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर वापर केलाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात अजय आणि विनय या सलामीच्या जोडीनं. अफलातून आउटस्टँडिंग बॅटिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पत्रकार चषक 2025 दोन्ही पंचांना विनंती आहे, सामना जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर प्लीज. चला स्पीड अप करायचं आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुर्वेश गोलंदाज नेम. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग युनिट त्या ठिकाणी सजवलं जाईल.
चला पहिला बॉल, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 19 धावा खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये. इथं रोखल्या जातील का? फुल लेन डिलिव्हरी खोदून काढलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन नाहीये. गोलीच्या वेगानं चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. अजय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय. चौकाराच्या साह्यानं 23 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. वा, अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा आडव्या बॅटस्मॅनवर लेग रिजनला चेंडूला स्टिअर केलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ही धडपड आहे एक एक धाव आपल्या टीम करता, आपल्या संघाकरता वाचवण्याची. बार असोसिएशनच्या खेळाडूंच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बघा, अगदी वर्षभर आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो. बराचसा ताण तणाव स्ट्रेस आपल्यावरती असतो. पोलिसांवरती देखील खूप सारा स्ट्रेस त्या ठिकाणी असतो आणि त्यातीलच एक दिवस वा चांगला कनेक्ट झालाय. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. चेंडूनं बरीचशी उंची गाठली, अंतर कापू शकलं नाही. मिड विकेटला चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का माणगाव पोलिसला बसताना विनयच्या रूपानं विनय डगआउट कडे. दुसरा विकेट टिपलाय संदीपनं. ऑन हॅट्रिक बॉल असणार आहे, ऑन हॅट्रिक चेंडू असणार आहे. या पत्रकार चषक 2025 मधली पहिली विकेटची हॅट्रिक संदीप करतील का आपल्या नावावरती? चांगल्या दर्जाचं षटक हाताळलंय, ज्यांनी 4 बॉल अद्याप फेकलेत, 5 धावा फक्त खर्च केलेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उमेशजी, युवराज आज राज करतील का मैदानावरती? धावसंख्येचा विचार केला तर 24 या आकड्यावरती जैसे ते स्कोर कार्ड स्थिरावलेला. दुसरं षटक प्रगती पथावरती संदीपनं चांगल्या दर्जाचं कमबॅक करून दिलंय बार असोसिएशनला. ऑन हॅट्रिक बॉल यावेळेस बीमर असणार आहे. नो बॉल पंचांच्या माध्यमातून जरूर राहिलाय. नो बॉल असेल, येणारा बॉल फ्रीट स्वरूपाचा. 9+1 अशा 2 धावा येतील. धावफलकावरती 26 जोडल्या जातील. या फ्रीट वरती अजय करणार का वार? हॅलो, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन जजमेंट जरूर करणार. फ्रीट असल्या करणारा फलंदाज सेफ असेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरूर केले. या 2 धावा स्कोर कार्ड वरती येतील. दुहेरी धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल 28 या आकड्यावरती. एक चांगल्या दर्जाचं षटक हाताळणं गरजेचं होतं. अगदी संदीपनं ते काम केलंय. ओ यावेळेस बॅकवर्डला चांगलं एफर्ट्स लावलेत. चांगलं प्रयत्न आहेत. वाह, चांगले प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न केले जातात आपल्या टीम करता, आपल्या संघाकरता. ही सांघिक भूमिका असते. अगदी म्हटलं जातं ना, टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क. आजचं ड्रीम आहे. या स्पर्धेमध्ये आपल्याला छाप सोडायची आहे. आपला संघ त्या ठिकाणी कसा विजेता होईल हे पाहायचं आहे. आणि त्याच कारणानं एफर्ट्स ऑन एव्हरी बॉल, प्रत्येक बॉल वरती एफर्ट्स घेतले जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती. चला स्पीड अप करा, विनंती असेल. बार असोसिएशन जरा घाई करायची आहे.
चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3ऱ्याला आपण सुरुवात करायची. आपल्याला हा उद्घाटनीय सोहळा, हा उद्घाटनीय सामना त्या ठिकाणी शक्य तितक्या लवकर आपल्याला संपन्न करायचा आहे. 8:30चा वेळ होता, अवधी होता. थोडासा उशीर आपल्याला झाला या स्पर्धेला, कारण तदनंतर आपल्याला 16 मॅचेस कव्हर करायचे आहेत. नवीन गोलंदाज झालेत नितीन. पहिला बॉल लडबाब बॅटनं मात्र डाव्या एसटीच्या बाहेर भरकटलेला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक अवांतर धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. 30 धावा, 30 धावा स्कोर कार्ड वरती आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आहे. प्रॅक्टिसची कमी, प्रॅक्टिसचा अभाव, पण अगदी वर्षभर आपला काम आणि त्या कामामध्ये आपण त्या ताणतणावामध्ये असतो आणि त्यातीलच हा एक दिवस, हा आनंदाचा क्षण. कारण मित्रांनो, आनंदाचा क्षण फार महत्वाचा असतो. आज जर आपण पाहिलं तर आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण उन्हा होत असताना पाहायला मिळेल. पळे गेली, घटिका गेली, तास वाजे जनाना, आणि म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगाना. वा, चांगला बॉल होता यावेळेस. अगदी क्लोज कीपिंग पाहायला मिळाली आहे. तद्वत मात्र सेफ आहेत बॅटर्स आपल्या क्रीज मध्ये. पहिला बॉल डॉट बॉल स्वरूपाचा आलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुर्वेश, गणेश मैदानाच्या आतमध्ये. गणेश हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर पद्धतीचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. वा, काय झेल टिपलाय आणि खीण एक धक्का टीम माणगाव पोलीसला. गावचे पोलीस निरीक्षक सन्माननीय निवृत्ती बोराडे साहेब यांचं खेळपट्टीवरती आगमन होते. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांकरता. पहिला बॉल साहेब फेस करताना पाहायला मिळतील. आज क्रिकेटच्या मैदानात पहिल्या बॉल वरती स्विच हिट करायचं होतं, भरकटला जाईल बॉल. या दरम्यान व्हाईट बॉल पाहायला मिळतील. एक अवांतर एक्स्ट्रा धाव फलकावरती 31 धावा स्कोर कार्ड. संघाची इथं पाण्याची बॉटल ठेवा ना. सन्माननीय बोराडे साहेब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस शॉट टर्डमॅन मधून चेंडू टर्डमॅन कडे जात असताना पाहायला मिळेल. तद्वत मात्र सिंगल ला डबल मध्ये. वा, काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. बाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी या 2 धावा 33 पाहायला मिळतील. सन्माननीय पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे साहेब आपला बहुमूल्य वेळ त्या ठिकाणी आजचा दिवस त्यांनी क्रिकेट करता दिलाय. हा आयुष्यातील एक महत्वाचा क्षण ते जगताना पाहायला मिळते. ताणतणाव तो. वा, चांगला स्ट्रोक आहे, मिडल ऑफ द बॅट झालाय. दणका पहा, हा महाराष्ट्र पोलिसांचा दणका आहे. पुन्हा 2 धावा पाहायला मिळतील. वा, अफलातून क्रिकेट साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 35 धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. पहिला पूर्वार्धाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना टीम माणगाव पोलीस 35 धाव संख्येपर्यंत मजल मारताना पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेटला प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिड ऑनला पाहायला मिळाले. झेल बाद झालेत आणि बोराडे साहेबांना खेळपट्टी सोडावी लागेल. अगदी
लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उमेश कोटविलकर. धावसंख्येचा विचार पाहिला तर 35 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. चला चला स्पीडअप करा, विनंती आहे बार असोसिएशनला. वेळ खर्च घालवू नका, कारण वेळ हा आयुष्यातून निघून गेली ना तर ती पुन्हा येणारी नाहीये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन येतील अर्थातच गोलंदाज गणेश. समोर असतील उमेश कोटविलकर, मॅन फ्रॉम पलसगाव बुद्रुक. पहिला बॉल वाईट बॉल. डावेष्टीच्या बाहेर भरकटलेला बॉल होता. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव येईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल 36 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना उमेश कोटविलकर यांची एक महत्वाची गोष्ट म्हणजे फुल बॅकलिफ्टचा वापर. मोठमोठे छक्के ते लावत असतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचं होतं. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना खराब क्षेत्ररक्षण अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. मॅच असणार आहे 4 ओव्हरची. बॉलर 3 किंवा 4. चला तुमच्याकडे 3च बॉलर. तीन गोलंदाजाचा वापर करायचा आहे. एक गोलंदाज तुमची 2 षटकं हाताळू शकतो आणि त्याच कारणानं चाळीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती माणगाव पोलीस यांच्या वतीनं पाहायला मिळतील. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं. या ठिकाणी स्लॉगवरच्या षटकामध्ये हे दोन्ही बॅटर्स किती धावा जमवतील, आपला दमखम दाखवतील का. सरमाडी आमचे भारतजी गोरेगावकर साहेब या व्यासपीठावरती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता खूप सारे योगदान आमचे अजयजी नाडकर साहेब आहेत. आमचे माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचे लोणेरे गोरेगावचे असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी टेबे साहेब आहेत. बाबू माने साहेब आहेत. आमचे संपूर्ण गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबचे सदस्य त्या ठिकाणी या स्पर्धेकरता ज्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या मेहनतीचं हे फल क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा या वेळास्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आली, सिंगलनं 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. उमेश कोटविलकर अजूनही ज्यांची बॅट खामोश राहिली आहे, अजूनही ज्यांची बॅट बोलली नाहीये या मैदानावरती, गरजली नाहीये, त्या खेळाडूकडे ती क्षमता आहे, या खेळाडूंकडे ती पोटेन्शियल्स आहेत आणि हा खेळाडू ते फटके खेळण्याकरता जाणला जातो. पुढील बॉल उमेश कोटविलकर सज्ज झालेत या बॉल वरती फटका खेळण्याकरता. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस फटका हवेमध्ये फसला स्क्वेअर लेगला. प्रोटेक्शन चेंडूला गॅदर करणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी हातामध्ये ग्रीप झालं नाही, झेल सुटला गेला. 2 धावा इथं देखील आल्यात. 44 धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना 4थं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आहे. लो फुल टॉस यावेळेस मात्र फाईन केलंय. वा, गोलीच्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा पार चौकारेल उमेश यांच्या बॅटमधून. स्कोर कार्ड वरती आलाय. चौथ्या षटकाचा स्लॉगवरच्या षटकाचं खेळ प्रगती पथावरती असताना 48 ऑन अ स्कोर कार्ड. पुढील बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका केला. यावेळेस लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन आले. 2 धावा पुन्हा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 धावा माणगाव पोलिसांचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती उमेश कोटविलकर यांच्या बॅट मधून अजूनही षटकार आलेला नाहीये, ज्याच्या करता ते जाणले जातात. फुल टॉस बॉल फटक्यात होतो वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. छप्पन्न धावा स्कोर कार्ड वरती आल्यात षटकारानं.
ज्याच्याकरता जाणले जातात उमेश कोंडविलकर, तो षटकार आलाय, फुलटॉस मिळाला, लॉलीपॉप दिला बॉल द न्यू बॉल परेश सावंत गेलेला आहे, मैदानाच्या आतमध्ये बॉल गेलेला आहे. 56 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय, 2 बॉल बाकी, 5 बॉल, शेवटचा बॉल बाकी असेल. क्षमा असावी, शेवटचा बॉल केलाय लीव, चौकार पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल वरती 60 बनल्या जातील. 61 ची गरज असेल बार असोसिएशनला, पहिला सामना जिंकायचा असेल तर 24 बॉल 61 धावांची गरज. सर्व लाईन मधनं विनंती असेल, चेंडू गेलेला आहे, बॉल हरवलेला आहे, ते शोधायचं आहे. सिकंदर आंबोनकर, गिरीजी गोरेगावकर, चला या अर्जुनजी गोरेगावकर, आर्यन, सर्व पत्रकार मित्रांना विनंती असेल की आपण चेंडू जे गेलेले आहेत बाजूला ते शोधायचे आहेत. बार असोसिएशनला विनंती असेल आपण या डगआउट मध्ये बसायचं आहे, इथूनच आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होतील. 61 धावांचं लाईनमन आणि आपली जागा घ्यायची आहे प्रत्येक लाईनमननी. केदारजी खुळे यांना विनंती करतो की आपण माणगाव बार असोसिएशनचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आज ते इथे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन माणगाव बार असोसिएशन इथे सन्मानार्थ सामना खेळण्यासाठी उपस्थित राहिला त्या सर्व वकील बांधवांचं मी विनंती करतो की आपण बार असोसिएशनचा इथं वरती आहे ना युट्यूबर कॅमेरामन सर्व वकील बांधवांचा यथोचित सन्मान आणि सत्कार गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित राहिलात. त्याचप्रमाणे माणगाव पोलीस ठाण्याच्याही मी गोरेगाव आणि लोणेरे प्रेस असोसिएशन तर्फे त्यांना धन्यवाद आणि आभार मानतो की आपण इथं उपस्थित. यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचा संघ इथं आला असेल तर कृपया आपली नोंद द्यायची आहे, नोंद करायची आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याचा संघ, पोलीस निरीक्षक सुर्वे सर, आपल्याला विनंती असेल की आपण इथं आला असाल तर आम्हाला आपली उपस्थिती कळवायची आहे. मी युट्यूबच्या माध्यमातून रायगड प्रेस क्लबला विनंती करतो की आपले जे संघ आले असतील तालुक्याचे त्यांनी कृपया मैदानाकडे यायचं आहे. आपली वाट पाहतो आम्ही. सर्व प्रेस क्लबच्या लाईन मधनी आपली जागा घ्यायची आहे. पांडुरंग माने, ओम गोरेगावकर, अशोकजी आंबेडकर, गिरीजी गोरेगावकर, आपण लाईन मधचं काम. चला 61 धावांचं लक्ष, 61 धावांचं टार्गेट आणि 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता बार असोसिएशनचे सलामीवीर झालेत सज्ज. अगदी पहिली जोडी गणेश आणि शुभम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. तर माणगाव पोलीस यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. किरण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. तर मिड ऑफ रिजनला तुम्ही 30 यार्ड सर्कलला पाहताय. माणगावचे पोलीस निरीक्षक सन्माननीय निवृत्ती बोराडे साहेब या मैदानाच्या आतमध्ये. अगदी आज त्यांनी क्रिकेट करता आजचा दिवस दिलाय. आपल्या सहकार्यांसोबत, आपल्या टीम सोबत मैदानाच्या आतमध्ये आपल्या कामामध्ये सातत्य व्यस्त असतात. अगदी बिझी शेड्यूल मधून हा आनंदाचा क्षण त्या ठिकाणी ते उपभोगताना पाहायला मिळतील. पहिली सलामीची जोडी, दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. गणेश शुभम पाहायला मिळत आहे टीम बार असोसिएशनच्या माध्यमातून. 61 धावांचं भलं मोठं लक्ष आहे,
पण या लक्ष्याचा पाठलाग बार असोसिएशन कशा पद्धतीने करणार? कोई भी लक्ष्य इंसान के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. इथं लढावं लागेल, इथं झगडावं लागेल. आपल्या सन्मानाची अस्तित्वाची लढाई बार असोसिएशन्सला. 24 धावा, 24 चेंडू मध्ये 61 धावा, 4 षटकामध्ये. हे भलं मोठं विशाल काय लक्ष आपल्याला पाहायचं आहे. कशा पद्धतीने चेस करणार? गणेश शुभम मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राइक गणेश पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंगला शुभम पाहायला मिळतील. तर किरण सर गोलंदाजी ट्रॅक वरती. गोरेगाव एंड कडून पहिला बॉल फेकला जातोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला बॉल फसलाय, फटका. पहिल्या बॉल वर गोल्डन डकचा शिकार गणेश डक गाऊट कडे. काय सुरुवात राहिली आहे माणगाव पोलिसांची. ठोका डीजे. काय जसं म्हटलं जातं ना, चुलीवरचा तापलेला तवा अन पोलिसांची हवा चटके देते भावा. पहिल्या बॉल वरती गारद केलाय, पहिल्या बॉल वरती पहिला विकेट आलाय. काय सुरुवात राहिली आहे टीम माणगाव पोलिसांची. पुढील बॉल किरण घेऊन येत आहेत. फुल लँड डिलिव्हरी, फटका प्रतिम. वा, अगदी चांगला. मात्र तिथं देखील चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. विनय यांच्या माध्यमातून 2 धावा इथं अर्जित केल्या जातील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. बॅट्समन नेम सौरभ सवादकर आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. टीम बार असोसिएशन माणगावच्या माध्यमातून. पुढील बॉल फुल लँड डिलिव्हरी. यावेळेस मिडॉनला प्रोटेक्शन आहे. चांगली फेकी, स्कीड झालेत. खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील बॅटर्स. एक सिंगल आली आहे. सिंगल स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. 3 या आकड्यावरती 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 61 धावांचं डोंगर वर चढायचंय. थोडी दमछाक जरूर होणार आहे टीम बार असोसिएशन माणगावची. गोरेगाव पोलीस संघ इथं उपस्थित आहे. सर्व पोलीस संघाचा हार्दिक स्वागत. गोरेगाव पोलीस ठाण्याचा संघ इथं उपस्थित झालेला आहे. आलेल्या सर्व संघांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे PWD चे संघ इथं आले असेल त्यांनी उपस्थिती नोंदवायची आहे. PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचे संघ. चला, दुसरा धक्का बसलाय टीम बार असोसिएशनला शुभमच्या रूपानं. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे किरण यांची पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघा ना, पॉवर प्लेचं पहिलं षटक हे मानलं जातं, समजलं जातं म्हणजेच चांगल्या फलंदाजीसाठी. खरं तर खूप साऱ्या धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ठोकल्या जातात बॅटर्स कडून. पण ज्या पद्धतीनं जाळं विणलंय ना, त्या जाळ्यामध्ये यापुढे सामना गोरेगाव पोलीस ठाणे वर्सेस सार्वजनिक बांधकाम खाता PWD. 3 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्णधार, PWD चे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आपला सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे कृपया. नितीन नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. शिकार केली आहे बार असोसिएशनची. मुलींनी इकडे विनंती आहे, आपण ऑक्शन करायसाठी यायचं आहे. टॅप फटका आलाय, टॅप शॉट आलाय. त्यावेळेस मिड ऑफ रिजनला 30 सर्कल मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी जोडली जाईल. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये माणगाव पोलिसांनी खऱ्या अर्थानं शिकंजा कसलाय या मॅच वरती. गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी सुर्वे सर इथं आलेले आहेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चांगला स्ट्रोक आहे. वा, फटका जोरदार. धावा मिळतील तब्बल 6. येतोय षटकार. संघाचं हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिलात. पाटील साहेब आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अगदी जर विचार केला तर 2 विकेट्स देखील आल्यात आणि 10 धावाही खर्च केल्यात. एक चांगल्या दर्जाचं अप्रतिम षटक माणगाव पोलीस यांच्या माध्यमातून किरण यांनी हाताळलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांचं बघा आपली हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य करतो. अतिथी देवो भव ही आपली परंपरा या ठिकाणी जतन केली जाते. पारंपरिक वेशभूषा आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची आमच्या या छोट्या भगिनी त्या ठिकाणी पाहायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं आदरातिथ्य करताना या पत्रकार चषक 2025 यानंतर मी विनंती करतो प्रेस क्लब गोरेगाव लोणेर प्रेस असोसिएशनला की API सुर्वे साहेब ज्यांची नेहमीच मदत असते त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी ज्यांचं नेहमीच सहकार्य आम्हाला लागतो सुर्वे साहेबांचा त्यांचा गोरेगाव प्रेस असोसिएशन तर्फे यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात येत आहे. पहिला बॉल डॉट बॉल फेकलाय साहेबांनी. बोराडे साहेब गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्या कॉलेज जीवनामध्ये बराचसा क्रिकेट ज्यांनी खेळलाय हो यावेळेस लॉंग ऑनला एक चांगला स्ट्रोक मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळते. चांगल्या दर्जाच्या क्षेत्ररक्षण फेकी चांगली. यानंतर मी विनंती करतो PWD संघाचा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. PWD संघाचे अधिकारी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो. आपला यथोचित सन्मान आणि सत्कार प्रेस क्लब तर्फे होत आहे. वाह काय गरकन फिरवला बॉलला बोराडे साहेबांनी आणि अगदी त्यावरती विकेट देखील जाताना पाहायला मिळते. विकेटचं पतन होतंय. हा धक्का क्रमांक असेल ना तो 3रा आपल्या नावावर. नवीन बॅटर झहीर सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पण पुढेही बोराडे सर आहेत ज्यांची गोलंदाजी बहरली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्यांनी 3 बॉल फेकलेत फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्या नावावरती केले आहे. वा आजचा दिवस महत्वाचा आहे माणगावकरांसाठी रायगडकरांसाठी. पत्रकार परिषद अर्थातच पत्रकार त्या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आपल्याला आज गोरेगाव नगरीमध्ये पाहायला मिळतील. पत्रकारांचा पत्रकारांशी असलेला सामना एक जबरदस्त थीम पाहायला मिळते. पत्रकार चषक 2025 ची एक सिंगल आली आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सन्माननीय बोराडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. माणगाव पोलीस लीड करतायत या मॅच मध्ये या सामन्यामध्ये. भारत गोरेगावकर दोन्ही संघाचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. गोरेगाव पोलीस ठाणे वर्सेस सार्वजनिक बांधकाम खाते दोन्हींचं नाणेफेक करून घ्यायचंय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वा 4 मुंड्या चित केले. 3 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल बोराडे साहेबांच्या माध्यमातून फेकला जाईल. ओलँड डिलिव्हरी इथंही अपील. अप्रतिम षटक राहिलंय माणगाव पोलीस यांच्याकरता बोराडे साहेबांच्या माध्यमातून. फक्त 3 धावा खर्च केल्या. वाह 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. एक इकॉनॉमिकल षटक चांगल्या दर्जाचं हाताळलं गेलंय. समोरच्याला कशा पद्धतीनं पकडायचं कैचीमध्ये आणि त्याला कशा पद्धतीनं 4 मुंड्या चित करायची ही शैली आहे साहेबांची आणि ती शैली मैदानात देखील पाहायला मिळाली आहे. आपल्या जाल्यामध्ये बॅटर्सला अडकवलंय. तेरा धावा स्कोर कार्ड वरती आहे. 61चं टार्गेट आहे आणि नाणेफेकचा कौल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाजूने आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना 3 षटकांचा राहील आणि 3 गोलंदाज असतील. नो बॉल. बिमर असणार आहे. गोलंदाजाचं नाव कळवायचंय सर. युवराज पाहायला मिळतील आपल्याला. आणि तद्वत येणारा बॉल असेल. उघडा डोले बघा नीट. येणारा बॉल असेल फ्री हिट. प्रदीपजी चांगला स्ट्रोक मात्र फ्री हिट असल्या कारणानं त्या ठिकाणी जरी झेल झाला तरी मात्र बॅकवर्ड पॉइंटला. चला चौकार असेल. फ्री हिटचा वापर केलाय पुरेपूर. चौकार आलाय.
पाहायला मिळतील. 61चं टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावरती आहे. 41 धावांची अजूनही गरज आहे टीम माणगाव बार असोसिएशनला. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आमच्या गोरेगाव लोणेरे प्रेस क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळते या विळसकर मैदानावरती. क्रिकेटचा रंगारंगी 16 पत्रकार चषक फुलटॉस होता. यावेळेस मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. त्या ठिकाणी चांगला बॉल दिला गेला होता. त्याच्यावरती एक चांगला फटका येणं अपेक्षित होतं पण एक सिंगल आली आहे. सिंगलने 21 धावा स्कोर कार्ड वरती. 40 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याकरता माणगाव बार असोसिएशनला. पुढील बॉल फटका फसला जाईल. उमेश कोंडविलकर आले चेंडू खाली. वा चांगलं बॅकअप. आपल्या सहकार्याला कशा पद्धतीनं बॅकअप द्यायचं हे ठाऊक आहे आणि एक चांगला झेल टिपलाय साहेबांनी. आजचा दिवस बोराडे साहेबांचा आहे. बॅटिंग करत असताना, गोलंदाजी करत असताना आणि क्षेत्ररक्षणामध्ये. एकवीस धावा. 21 ऑन अ स्कोर कार्ड. 40 ची गरज. माणगाव पोलिसांनी शिकंजा कसलाय, ट्रॅप केलंय बार असोसिएशनला. आणि मग बाटणं यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन फटका केलाय. स्कुबा लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना चांगली फेकी राहिली आहे. गॅदर ही चांगलं आहे. पकडले जातील. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक असेल 5. वा ठोक. पोलिसांना जाळं विणलं आणि त्या जाळ्यात ट्रॅप झालेत. त्या जाळ्यातून बाहेर पडावं लागेल. ही परिस्थिती आता मात्र बनली आहे ना, ती प्रतिकूल बनली आहे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थितीमध्ये जगायला आवडतं. प्रतिकूल परिस्थिती कुणाला नको हवीशी असते. या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणं गरजेचं आहे आणि या प्रतिकूल परिस्थितीतून बार असोसिएशनचे बॅटर्स आता मार्ग काढतील का? काढावं लागेल. स्पर्धा मोठी आहे. प्लॅटफॉर्म मोठा आहे. व्हाईट बॉल आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. इथं धाव येईल अवांतर. एकेरी धावेने स्कोर पुन्हा एकदा मी युट्यूबच्या माध्यमातून रायगड प्रेस क्लबच्या सर्व सन्माननीय संघांना विनंती करत की आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. रायगड प्रेस क्लबच्या सर्व संघांना विनंती असेल. इथं झेल पकडणं गरजेचं होतं. यावेळेस सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 37 ची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 37 ची गरज असताना शेवटचं स्लॉगवर फेकण्याकरता पुन्हा एकदा आलेत बोराडे साहेब. आलेत निवृत्ती बोराडे साहेब गोलंदाजी ट्रॅकवरती. बाडगाव पोलीस निरीक्षक पाहायला मिळतायत. जबाबदारी काय असते ती जबाबदारी या मैदानाच्या आतमध्ये त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. एक जबाबदारीने आपल्या खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये ते पुन्हा करताना पाहायला मिळतील. राईट अमोर द विकेट. वा काय बॉल आहे. भन्नाट बॉल. आउटस्टँडिंग. असं वाटतं साहेब सकाळी रोज आपण प्रॅक्टिस करत असावेत. अफलातून. अगदी प्रोफेशनल क्रिकेटर ज्या पद्धतीनं गोलंदाज करतात त्या गोलंदाजी त्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये ही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या माध्यमातून. पुढील बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी प्रोटेक्शन. चेंडू अडवायचा होता कुणाला आणि चेंडूच्या मागे पळालेत कोण? चौकार आलाय या दरम्यानच्या कालावधीत. 28 धावा स्कोर कार्ड वरती. सामन्यावर पकड मजबूत केली आहे माणगाव पोलिसांनी. पुढे सरसावले. फ्रंट फुट वरती आले. चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल का? वा येसडी. दणका पहा खूप मोठा. षटकार. पाटीलांची 500 रुपयाचं बक्षीस झालंय मनोजी यांच्या माध्यमातून या षटकारांकरता. बहुधा ते जीपे असावेत.
लाईव्ह असल्या कारणानं ते बोलता येणार नाही. जाऊया मॅच कडे जिथं डॉट बॉल आलाय. बोराडे साहेबांनी नाचक्की केली आहे. पुढच्या बॉल वरती कमबॅक केलंय. कोला टाकलेला बॉल यावेळेस देखील मिड विकेट रिझनला चेंडू फेकी. थोडी फास्ट होणं गरजेचं होतं. एक सिंगल आली. नागोठणा प्रेस असोसिएशनचे सर्व सभासद इथं आलेले आहेत. मी लोणेरे गोरेगाव प्रेस असोसिएशन तर्फे आपलं सरचे स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. नागोठणे संघ इथं उपस्थित झालेला आहे. संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. पुढील बॉल. वा चांगला यॉर्कर पद्धतीचा जिथं सन्मान दिला आणि ही मॅच या मॅच वरती मनगाव पोलिसांनी अगदी एक हाती लढत बनवली आणि या मॅच वरती गोरेगाव पोलीस विजय ठाण्याने संपादन आपलं केलंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अफलातून आउटस्टँडिंग पहिली मॅच पाहायला मिळाली. उद्घाटनीय सामन्यावरती सन्माननीय बोराडे साहेबांच्या संघाने अगदी दणदणीत विजय मिळवला आणि मनगाव पोलिसांनी या सामन्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्यांचंही खूप खूप अभिनंदन.